यात पुढील बातमीकडे संभाजीनगर मनपाचा कारभारी आज ठरणार आहे। महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। भाजपचे समीर राजूरकर तर एमआयएमचे अशोक हिवराळे हे आमने सामने आहे। त्यामुळे आता संभाजीनगरात काय होतं त्याकडे लक्ष लागलेलं आहे। आज संभाजीनगरचा कारभारी ठरणार आहे। महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे, ज्यामध्ये भाजप विरुद्ध एमआयएम असा सामना हा पाहायला मिळणार आहे। तर निवड प्रक्रियेत काय होतं त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आज संभाजीनगरचा कारभारी ठरणार आहे, काय घडामोडी? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर महापौर पदासाठी आता सध्या मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू आता झालेली आहे। महापौर पदासाठी आता जिल्हाधिकारी यांच्या समोर अध्यक्षाखाली आता ही मीटिंग जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। सध्या जर बघितलं तर भाजपाचे आणि शिवसेनेचे महापौर जे आहेत त्यांच्याकडून आता मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झालेली आहे। समीर राजूरकर हे भाजपाकडून महापौर पदासाठी आहेत, तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ हे उमेदवार आहेत आणि त्यासाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती ठेवली होती। त्यामुळे आता सध्या बघितलं तर मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक उमेदवार जे आहे ते आता यांना मतदान करण्यासाठी वर हात करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे। त्यासाठी बघितलं आपण सध्या तर भाजपचे आणि शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार जे आहेत ते आता समीर राजूरकर यांच्या बाजूने मतदान करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये याचा आकडा जो आहे तो मोजला जाईल आणि छत्रपती संभाजीनगरचा महापौर जो आहे तो देखील अधिकृतरित्या ठरला जाणार आहे। जी विजय, संख्याबळाचं एकूण गणित जर पाहिलं तर सध्या पारडं कुणाचं जड असेल? एकूण संख्याबळ कसं आहे सध्या संभाजीनगर महानगरपालिकेत? नक्कीच जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये बहुमतासाठीचा आकडा जो आहे तो 58 असणं आवश्यक होतं। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर केवळ भाजपाचेच 57 नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्याचबरोबर शिंदेचे 13 नगरसेवक आहे। त्यामुळं बहुमत जे आहे ते महायुतीकडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं या ठिकाणी आता बहुमताचा आकडा जो आहे तो महायुती पार करणार आहे। त्यामुळे महापौर आणि उपमहापौर हे महायुतीचेच ठरले जाणार आहे। जी विजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।